नमस्कार, मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी. आता बातमी येते पाण्यात बुडून मरण पावल्याची. पाहूया सविस्तर. मित्रांसोबत राजगड येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांनी कुंडात पोहण्यासाठी उडी घेतली असता परंतु पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील राजगड येथे घडली आहे. शुभम संतोष सुदावार वय 19 वर्षे, राहणार सालबर्डी, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ येथील हा तरुण असल्याचे समजते. आपल्या मित्रांसोबत गुळहटी येथील प्रसिद्ध यात्रा पाहण्यासाठी मित्रासोबत आला होता. यात्रा पाहणी झाल्यानंतर राजगड येथील प्रसिद्ध शिवमंदिर धबधबा पाहण्यासाठी तो दुचाकी घेऊन चौघे मित्र गेले होते. धबधबा पाहिल्यानंतर शुभमने पोहण्यासाठी कुंडात उडी घेतली, मात्र कुंडातील पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे शुभम सुदावारला बाहेर काढण्यासाठी सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक भोई आले आणि शुभमला पाण्याच्या बाहेर काढेपर्यंत शुभमचा जीव त्या पाण्यात गेल्याने शुभमचा मृतदेह पाण्याबाहेर काढलाय. त्याच्या पश्चात आईवडील, लहान बहीण आणि लहान भाऊ आहे. घरातील करता तरुण मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ब्युरो रिपोर्ट, जी के न्यूज, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.